एका मोठ्या ग्रुपबरोबर पिकनिकला जावं असं आमच्या दोघांनाही वाटत होतं. मग कळलं की वाडीतून 50 लोकांची पिकनिक मालवणच्या दिशेने निघत आहे. तर आम्हीसुद्धा सहभागी झालो. ह्या पिकनिकसाठी प्रत्येकी 3,800 रुपये भरण्यात आलेले आहेत. तर त्यामध्ये राहणं, खाणं आणि हिंडणं हे सर्व इन्क्लुडिंग होतं. 50 लोकांची पिकनिक मालवणसाठी निघाली आणि आम्ही पिकनिकसाठी रात्री 10 वाजता येथे आलो. तर अजून काही बस आली नव्हती, तर रात्रीचे 11 वाजून गेलेले होते. हळूहळू सर्व मंडळी जमा होत होती. बसचे आगमन नुकतेच झालेले होते. सर्वजण बसभोवती गोळा होऊ लागले. मग महिला वर्गाने ह्या पिकनिकची जबाबदारी उचललेली होती. यथासांग त्या महिला वर्गाने बसची पूजा अर्चा करून सर्वजण बसमध्ये बसले. गणपती बाप्पा मोरया म्हणत बस कधी मालवणमध्ये दाखल झाली हे कळले सुद्धा नाही. गप्पा गोष्टी मजा मस्ती करत आम्ही मालवणमध्ये दाखल झालो. मालवणमध्ये खूपच कंजेस्टेड रस्ते असल्याकारणाने एका वेळेला 2 गाड्या कट टू कट जात होत्या. बाजूला भाजी मार्केट होतं, बाजूने ट्रक गेला, मोठी बस गेली तरी खूपच प्रॉब्लेम व्हायचा, कारण की रस्ते खूपच अरुंद असे आहेत. मालवणात पोचल्यानंतर कौलारू घरे, निसर्गरम्य ठिकाणं हे बघून मन कसं मस्त प्रसन्न होतं. मालवण म्हटलं की कौलारू घरे हे हवीतच ना, बरोबर की नाही. मालवण येथील वायरी या गावात आम्ही राहिलो. लोकनेते आर.जी. चव्हाण मंगल कार्यालय येथे आमची सोय करण्यात आलेली होती. तोपर्यंत रूम अवेलेबल होत नाहीत तोपर्यंत. तर म्हटलं रूम कधी अवेलेबल होणार आणि नंतर कधी सगळेजण फ्रेश होणार. तर सर्वजणांनी ह्या कार्यालयातच फ्रेश होण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून वेळेची बचत होईल. तोपर्यंत एका बाजूला आम्ही कॅटर्सवाले सुद्धा घेऊन गेलेलो, तर ते आमच्यासाठी मस्तपैकी जेवणाचा बेत करत होते. तर एका बाजूला जेवण होत होतं आणि ह्याच मंगल कार्यालयामध्ये सर्वजण फ्रेश होण्यास सुरुवात केलेली आहे. कोणी दात घासत होतं, तर कोण आंघोळ करत होतं, कोण वॉशरूमला जात होतं. येथे भरपूर मंगल कार्यालयामध्ये सार्वजनिक शौचालय तसेच बाथरूमची सोय अवेलेबल होती. तर सर्वजण येथेच फ्रेश होण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून आपली वेळेची बचत होईल. काही जण नळाखाली बसूनच आंघोळ करत होते, तर काही जण बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करत होते. मंगल कार्यालयामध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध होत्या. चेंजिंग रूमपासून सर्व काही होते. तर इथे सर्व हे हॉल आहे, जिथे सर्वांनी बॅगा वगैरे टाकल्या. जोपर्यंत रूम अवेलेबल होत नाही तोपर्यंत फ्रेश होण्याचा निर्णय सगळ्यांनी घेतला. त्यामुळे सर्वांची घाई गडबड चालू आहे. माझ्यासाठी मात्र हा एक वेगळाच अनुभव होता. मी कधी इतक्या मोठ्या ग्रुपबरोबर कधी कुठे गेली नव्हती. आम्हाला रूम अवेलेबल झाल्या आणि बॅगा वगैरे घेऊन आम्ही रूमकडे निघालो. तर असा प्रशस्त असा बंगला होता हा. या बंगल्यामध्ये भरपूर रूम्स होते, जेथे प्रत्येक रूममध्ये 4 लोक राहणार होते. अशा आणि भरपूर रूम होते. वरतीसुद्धा रूम आहे तिथे. बंगल्याच्या बाहेरील परिसर खूपच सुंदर आहे. बंगला मस्त होता. इथे मस्तपैकी झोका आहे आणि ह्या झोक्यावर मस्त झुलणार आहोत. खूप छान आहे, वातावरण मस्त आहे. तुम्ही या गावाला नक्की भेट द्या, तुम्हाला नक्कीच आवडेल. आमचे हे तर उन्हातच झोक्यावर पडले. ते वायरी या गावामध्ये तुम्हाला भरपूर ठिकाणी तुमच्या राहण्याची सोय उपलब्ध आहे. कोकण म्हटलं की आपण जणू काही निसर्गाच्या सानिध्यातच आलेलो आहोत. निसर्ग सौंदर्याने नटलेले हे मालवण खरोखर खूपच सुंदर आहे. सगळे जेवणाची वाट बघण्यात उत्सुक आहेत. भूक लागलेली आहे सगळ्यांना. आता बघूनच पोट भरलं. मग नाही जेवणार तुम्ही? वास घेणार आहे. गप्पा मारतात आहे सगळे, निवांत बसलेत. घरी असे बसत नाहीत. तर हो, घरी कोण कुणाला भेटतंय. हा बघा, भूक लागले. ज्या जेवणाची आतुरतेने सर्वजण वाट बघत होते, ते जेवण आता समोर आलेलं आहे आणि सर्वजण त्याच्यावर मस्तपैकी तुटून पडलेले आहेत. मला तर खूप म्हणजे खूपच भूक लागलेली, म्हणून आम्ही जेवण वगैरे उरकून मस्तपैकी फिरायला निघालो. मालवणमधील सर्वात पहिलं ठिकाण आम्ही फिरायला निघालो ते सिंधुदुर्ग किल्ला. किल्ल्यावर पोहोचण्यासाठी आपल्याला बोटीने प्रवास करावा लागणार आहे. तर बोटीने प्रवास करण्यासाठी सर्वात आधी आपण बोटीची तिकीट काढून घेऊया. सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील मालवण येथे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले ऐतिहासिक जलदुर्ग आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 साली बांधला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे हा किल्ला शत्रूपासून अभेद राहिला.
बोटीची तिकीट काढून झाल्यावर सर्वांनी सुरक्षा कवच घालून बोटीकडे प्रस्थान केले. सिंधुदुर्ग किल्ल्याची स्थापना ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आता आम्ही बोटीमध्ये चाललेलो आहोत. बाहेर इतका ऊन असताना सुद्धा ज्यावेळी आम्ही इथे आलो त्यावेळी इतका थंडावा आणि थंडगार असं वातावरण येथील होतं ना की बाहेर इतकं ऊन आहे हे जाणवलंच नाही. हे बघा, हे माझं एक लाईफ जॅकेट, इकडे एक लाईफ जॅकेट आहे, हे मला वाचवण्यासाठी बसलेले आहे तिथे. यांना बायको सोबत फोटो काढायचा आहे पण बायको म्हणते नाही नाही, यांना बायको सोबत बसायचं आहे, बायको म्हणते नाही नाही. मैं क्या करूँगा मुझे बुढ़ा मिल गया, बुढ़ा मिल गया. फोन करा आता. अर्धे जण बोटीत बसले आणि अर्धे वरतीच राहिले. ते दुसऱ्या बोटीने येणार आणि आमची बोट मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दिशेने प्रस्थान करू लागली. समुद्राचं पाणी हाताला लागताच इतकं थंडगार पाणी, काही विचारू नका, किती तो सुंदर अनुभव होता. तुम्ही ह्या समुद्रामध्ये स्कुबा डायव्हिंग करू शकता, पॅरासेलिंग करू शकता. आता आमची बोट किनाऱ्याजवळ लागलेली आहे आणि आता आम्ही किल्ल्याजवळ उतरणार आहोत. सिंधुदुर्ग हा केवळ एक किल्ला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे ऐतिहासिक स्मारक आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाच्या ताकदीचे प्रतीक होता. ब्रिटिश आणि पोर्तुगीजांशी समुद्री लढायासाठी हा किल्ला उपयुक्त ठरला. आजही हा किल्ला ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या किल्ल्याभोवती 3 किलोमीटर लांब मजबूत तटबंदी आहे जी समुद्राच्या प्रचंड लाटा सहन करू शकते. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाचा अंदाज सहसा लावता येत नाही. हा दरवाजा अशा प्रकारे बांधला आहे की तो नैसर्गिक तटबंदीचा एक भाग वाटतो. किल्ल्याला मुख्यतः एकच प्रवेशद्वार आहे जे दुरून सहज दिसत नाही, त्यामुळे शत्रू सहज आत प्रवेश करू शकत नव्हता. किल्ल्याभोवती तब्बल 30 फूट उंच आणि 12 फूट जाड भक्कम तटबंदी केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावरील आक्रमणापासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधला. तोफखान्याच्या मदतीने शत्रूच्या नौदलावर हल्ला करता यावा हा त्यामागील मुख्य उद्देश होता. ऊन भरपूर असल्याकारणाने थंडगार पेय पिण्यासाठी आम्ही इथे थांबलो. इथे तुम्हाला रस्त्याने जाता जाता बरेचसे स्टॉल दिसून येतील जिथे तुम्ही थंडगार पेय पिऊ शकता. तसंच इथे पर्यटन कर म्हणून 5 रुपये पर्यटन करची तिकीट काढावी लागते, तर आम्ही ती तिकीट घेऊन आतमध्ये गेलो. हा किल्ला एकमेव किल्ला आहे जिथे शिवाजी महाराजांचे मंदिर बांधण्यात आलेले आहे. तसंच समुद्राच्या मध्यभागी असून किल्ल्यात गोड्या पाण्याचे कुंड आहे जे त्या काळातील स्थापत्यकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील विविध पारंपरिक शस्त्रशास्त्रांचे प्रदर्शन आहे. येथे तलवारी, भाले, ढाली, धनुष्य, बाण, कट्यार आणि इतर युद्धसामग्रीचा समावेश आहे. या शस्त्राद्वारे त्या काळातील युद्धकला, तंत्रज्ञान आणि मराठा सैनिकाच्या शौर्याची झलक पाहायला मिळते. संग्रहालयातील या ऐतिहासिक शास्त्रांचे निरीक्षण करून पर्यटकांना मराठी साम्राज्याच्या सैनिकी परंपरेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा सखोल माहिती मिळू शकते. हा किल्ला मराठा साम्राज्याच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे आणि भारतीय नौदलाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान राखतो. आज हा किल्ला पर्यटकासाठी खुला असून त्याचे प्रेक्षणीय सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्व पाहण्यासाठी देशभरातून लोक येथे येतात. छत्रपती शिवाजी महाराज जयंती या दिवशी या किल्ल्यावर विशेष कार्यक्रम आणि पूजा आयोजित केली जाते. तसंच दिवाळी आणि गणेशोत्सव हे स्थानिक लोक या काळात किल्ल्यावर मोठ्या उत्साहाने हे सण साजरे करतात. सिंधुदुर्ग किल्ला हा केवळ एक किल्ला नसून तो मराठ्यांच्या सामर्थ्याचा आणि स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि युद्धनीती याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. पर्यटकासाठी हा एक आदर्श ऐतिहासिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. मोठ्या दगडांनी तयार केलेली ही भक्कम तटबंदी समुद्री लाटा आणि शत्रूच्या हल्ल्यापासून किल्ल्याचे संरक्षण करते. किल्ल्यात शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे आजही तुम्हाला पाहण्यास मिळतील. मराठ्यांच्या सामर्थ्याची साक्ष देणारा हा जलदुर्ग म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आसपास निळाशार समुद्राच्या अद्वितीय सौंदर्य अनुभवता येते. छत्रपती शिवाजी महाराज की जय.